बाबासाहेब तुमच्यामुळे आज मी इथे स्वाभिमानाने उभे आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज मी इथे स्वाभिमानाने उभे आहे. सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित अध्यक्ष, शिक्षक व इतर सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्हा कुणाला बाबासाहेब या शब्दाचा अर्थ माहित आहे का? तर बा म्हणजे बाणेदार ते स्वभावाने, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, सा म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे, असा अर्थ आहे बाबासाहेब या शब्दाचा. अनेक वर्षानुवर्ष चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता मिळणे सुद्धा कठीण होते, अशा दीनदलितांची व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केले. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाचे किरण, होते अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाचे किरण, अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अशा या महामानव युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून वाचनाचा छंद त्यांच्या वडिलांमुळे लागला आणि हाच वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा एक आसमंत ठरला, यात निर्माण देखील शंका नाही. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण एक वाघिणीचे दूध आहे, जो तो प्राशात करे तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश त्यांनी भारतीय जनतेला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह झाल्यानंतर त्यांनी पहिले पाणी आपल्या ओंजळीने पिले व नंतर अनुयायांनी पिले. असे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्याय विरुद्ध लढावं कसं, अन्याय विरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे त्यांनी स्वतः आपणाला नव्हे तर इतरांना दाखवून दिलं. पैदा न होता ओ मसीहा, तो खुशियों का सिलसिला नहीं होता. यह भारत देश तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो, यह भारत देश कब का कंगाल हो जाता अगर भीम जैसा हिरण नहीं मिल जाता तो. सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच काय 1000 जन्म घेतले तरी भीमरावांचे उपकार कधी फिटणार नाही. जय हिंद.